मुंबईच्या उत्तरेस सुमारे 100 मैलावर आजच्या गुजरात राज्यात झारोळी नावाचे एक मिशन केंद्र आहे, जिथे नकळत एक चळवळ सुरू होणार होती आणि केवळ 12 मैल दक्षिणेला तलासरी एका नवीन पहाटेची वाट पाहत होते. ह्या जंगलाची जी जागा आहे, जमीन आहे, जंगल आहे, हे सगळं ब्रिटिशाने सावकाराने असं कागदोपत्री देऊन टाकलं. आणि सावकाराने दिल्यानंतर आमची जी गावं आहेत, उपलाट, सावरोली, कोसाई, बोरमाळ, उधवा, तलासरी, करजगाव, गांगणगाव, सगळी गावं सावकारांना दिलेले होते. परंतु त्याने जमीन घेतल्यानंतर त्या भागामध्ये जे आदिवासी लोक राहत होते, त्यांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि आदिवासी एक कुळ म्हणून त्यांच्या हाताखाली राहावं लागला. कुळ म्हणजे एक प्रकारचा गुलाम. आणि हळूहळू असं झालं की सगळ्या जमिनी ह्या सावकाराने हडप केल्या आणि वेठबिगारी चालू झाली. त्याच्यानंतर फुकट काम करून घ्यायचे, अत्याचार सुरू झाले. शिक्षण नव्हतं, अज्ञान होतं आणि त्याबरोबरच भगत, अंधश्रद्धा वगैरे ह्या परिस्थितीमध्ये आमचा समाज हा अतिशय हालाखीचा बनलेला होता. तलासरी मिशनची सुरुवात 1926 मध्ये उपलाट धोदडपाडा येथे झाली, जिथे नित्य सहायक माता देवालयात पहिली पवित्र मिसा अर्पण करण्यात आली. मात्र त्याची मुळे 1921 पर्यंत जातात, जेव्हा फ्रान्सिस्कन बंधूंनी या भागात सेवा सुरू केली. 1929 पर्यंत डायोसिजन धर्मगुरूच्या सहकार्याने मिशन अनेक गावात विस्तारले. 1930 मध्ये आर्चबिशप जोकिम लिमा एस.जे. यांनी जबाबदारी स्वीकारली, ज्यामुळे शाळा, चर्च आणि मिशन घरे यांची वाढ झाली. 1937 मध्ये जेझ्विट म्हणजे येशूसंघीय फादरांनी ही जबाबदारी घेतली आणि समर्पित सेवेसह परिवर्तनाच्या नव्या युगाची सुरुवात झाली. With the coming of the Jesuits, who continued the work of preaching, there were Father Casasay, Jimenez, and many others. Father Nibiola, Father Stanley Miranda, Father Regis saw the plight of the people who were oppressed, landless, or evicted from their land. They helped them to get their land, to make them issue rights. They also saw that there were a lot of leprosy, so rehabilitation, and thus they saw education is a means of bringing them up. They started schools. We remember them. They have laid the foundation of our work, which we complete 100 years today. परंतु लवकरच श्रद्धेची परीक्षा झाली. 1970 आणि 80च्या दशकात अस्थिरता वाढली. जमिनीचे प्रश्न, राजकीय तणाव, चर्चवर हल्ले झाले, धर्मगुरूंना मारहाण झाली आणि भीती वणव्यासारखी पसरली. आणि पुढे मी, मागे फादर शालू, त्याच्यानंतर ब्लेज फादर आणि मागे रामजी पायवाटेने जात होतो. जात असताना कड्यावरून, कड्याच्या बाजूला पायवाटेने जात असताना लोक वरती दबा धरून राहिले होते आणि मी फिरण्याच्या आधी मोठा दगड मांडीवर आपटला आणि परत गेलो. तिथे पडता पडता शालू फादरने पाहिलं तर त्याने बॅग घेतली आणि दगड येत होते ते सांभाळत होतं. मला सांगता आलं नाही, झोपून जा असं, आणि मी पडलो. त्यांच्यावर भयंकर दगड पडले, भयंकर. तलासरीतील लोकांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा उभारी घेतली. राखेतून नवजीवन उगवले. या
मातीतीलच मुले आज शिक्षक, समाजसेवक, अधिकारी, धर्मगुरू बनले. शेतकऱ्यांच्या मुली सिस्टर्स आणि नर्स बनल्या. शिक्षण मुक्ती बनले, श्रद्धा शक्ती बनली. आमच्या गावात पोरा शिकत नाही, काय नाही, अडाणी होती, सगळी अडाणी होती. तर आता आमची पोरा कुठं शिकायला जायची. आता आम्हाला शिक्षण पाहिजेच पोराला, त्यासाठी आम्ही तर नाही शिकलो जास्त, पण आमची पोरा तरी पुढे शिकायला पाहिजेच ना. त्यासाठी आम्ही विचार करून ना मी हे केलं. माझी जागा आहे थोडीच, पण तरी पण मी दान म्हणून मी जागा संस्थेला दिली. आणि इथून काय प्रगती गावाची व्हायला पाहिजे. भांडणं फार होते, काय होते ते ती मिटवा पाहिजे. आता गाव शांत आहे, पोरा पाडोपाड्याला शिकल्या, ही शाळेची प्रगती बरीच झाली, पण अजून जास्त पोरा शिकायला पाहिजे होती, ही आमची अपेक्षा आहे. आज तलासरी मिशनमध्ये 11 प्राथमिक शाळा, 4 माध्यमिक शाळा आणि 2 कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे उजळत आहे आणि 8,700हून अधिक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचत आहे. 95% शिक्षक हे स्थानिक आदिवासीच आहेत. सुरुवातीची मिळमिळती ज्योत आता लोकांच्या अंतःकरणात प्रज्वलित झाली आहे. आमच्या या संस्थेला शासनामार्फत जे कार्य केलं गेलेलं आहे, गरीब गरजू सर्व सेवा जी केलेली आहे, त्या सेवेचं एक पोचपावती म्हणून शासनाने 2024-25 त्यावेळी गौरवण्यात आलेलं आहे आपल्या संस्थेला. त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. आमची ही जी मुलं आहेत, ही त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते खूप गरीब परिस्थितीतून येतात आहेत. आदिवासी समाजातील सर्व मुलं आहेत आणि अशी परिस्थिती असली तरीही ही मुलं आपलं शिक्षण थांबवत नाहीत. शाळेमध्ये येतात, जसं पुराचं पाणी पावसाळ्यामध्ये असेल तरीही ही मुलं त्या पुराच्या पाण्यातून येण्याची हिम्मत करतात. 4-5 किलोमीटर अंतर चालत येऊन सुद्धा त्यांचं शिकणं थांबत नाही. इथे शाळांमध्ये त्यांना सर्व सोयी देण्याचा प्रयत्न आमची संस्था करते. शाळेविषयी विशेष बोलायचं झालं तर शाळेत आल्यावर खूप आनंद होतो, कारण शाळा ही ज्ञानाचं भंडार म्हटलं जातं आणि शाळेत आल्यावर मनाला खूप शांती मिळते, खूप नवीन गोष्टी शिकायला भेटतात. म्हणून मला शाळा खूप आवडते. मला माझ्या आयुष्यात कलेक्टर व्हायचं आहे. मी ज्ञानमाता आदिवासी विद्यामंदिर या बोर्डिंगात शिकतो. त्या बोर्डिंगमध्ये सोयीसुविधा आहेत. आम्हाला तिकडे सेमी इंग्रजी शिकवलं जातं आणि आम्हाला तिकडे क्लाससुद्धा घेतले जातात आणि चांगलं खायला आहे आणि सोयीसुविधा आहेत. 100 वर्षानंतर बांबूच्या छोट्या चॅपलने श्रद्धेचा दीपस्तंभ धारण केला आहे. आज तलासरी मिशन विविध गावातील लोकसमुदाय, प्रार्थना केंद्रे आणि सामाजिक कार्य याद्वारे साकार होते. मोजक्या श्रद्धाळूंनी सुरू केलेले हे कार्य आज एक जिवंत देवालय बनले आहे. स्थानिक संस्कृतीत रुजलेले, संस्कारांनी पोसलेले आणि लोकांमधीलच कटिबद्ध कॅटेकिस्ट व नेत्यांद्वारे पुढे नेलेले. आम्ही आमच्या तलासरीमध्ये 9 कॅरिस्मॅटिक ग्रुप आहेत. दर रविवारी ते त्यांची प्रार्थना घेत असतात. त्यानंतर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आम्ही पवित्र तास ठेवतो. महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आमच्या चर्चमध्ये पाप निवेदन असतं. अधूनमधून आम्ही रिट्रीट ठेवत असतो. ह्या धार्मिक कार्यामध्ये लोकांचा पूर्णपणे सहकार आहे. सुरुवातीला फार कमी लोक मदत करण्यासाठी येत होते. आता पुष्कळ मुलं शिकलेली आहेत. ते पुढे वाचण्यासाठी येतात, ख्रिस्तशरीर वाटपासाठी येतात, प्रतिनिधी म्हणून सेवा कार्य करण्यासाठी येत आहेत. पहिल्या प्रथम आम्ही जून ते जुलै ह्या महिन्यामध्ये व्यक्तिविकास शिबिर, इयत्ता 7वीच्या मुलांचं व्यक्तिविकास शिबिर आम्ही घेत असतो. तलासीला पुढील शिबिरे होतात: धर्मशिक्षण पाठपुरावा, प्रौढ धर्मशिक्षण, प्रथम ख्रिस्तशरीर पूर्वतयारी, प्रथम ख्रिस्तशरीर साक्रामेंट, ज्ञानमाता शाळेतील मुलांसाठी तप साधना, विवाहपूर्व मार्गदर्शन, शाळेतील मुलांसाठी उपवासकालीन रिट्रीट, जोडप्यांचे रिट्रीट,
मी आमच्या नवशिरमध्ये असताना आणि प्रशिक्षण घेत असताना मी तलासरी मिशनमध्ये येत असे, त्यावेळी मी आमची GC32 सर्व्हिस ऑफ फेथ अँड प्रमोशन ऑफ जस्टिस हे जे आमचं घोषवाक्य होतं त्याने मी बराचसा प्रभावित झालो होतो. आणि ज्यावेळी माझी इथे नेमणूक झाली त्यावेळी फादर जेम्स इथे होते, ते वकील होते, त्यांच्याबरोबर मला हे कार्य करण्यास फार आवडलं. त्याचवेळी ब्रदर मॅक्सी डिमेलो इथे होते आणि त्यांनासुद्धा आदिवासी संस्कृती संवर्धन नावाची त्यांनी एक मुवमेंट चालू केली होती. आणि आदिवासी संस्कृती संवर्धनाद्वारे आम्ही आदिवासी अंक सुरू केला होता. विशेष करून आदिवासी संस्कृती, आदिवासी चालीरीती, आदिवासीची मानसिकता या संदर्भामध्ये आम्ही बरंचसं लिखाण केलेलं आहे आणि विशेष करून संस्कृतीचं प्रबोधनही आम्ही केलेलं आहे. डायोसिजन आणि जेझ्विट धर्मगुरू तसेच विविध संघटनांमधील सिस्टर्स कनोसा, डॉटर्स ऑफ द क्रॉस, वेड्रुना, फातिमा, होली क्रॉस, हेल्पर्स ऑफ मेरी, DHM सिस्टर्स, फ्रान्सिस्कन हॉस्पिटलर्स आणि सोसायटी ऑफ द सेक्रेड हार्ट यांनी तलासरी मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषतः शिक्षण, आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य या 3 स्तंभामध्ये जे आजही या जिवंत मिशनला आधार देत असतात. आमच्या इथं ह्याची सुरुवात आम्ही तलासरीतून केली. तिथं पुष्कळ कोडरोगी होते, गरिबी होती, दारिद्र्य होती, जखमाने भरलेले लोक आमच्याकडे यायची. मग आमच्या सिस्टरांच्या मनात आलं की आपण एक मोठा असा दवाखाना उभारू. मग वडवली तलासरी इथं आम्ही हा दवाखाना चालू केला. जवळजवळ 1950 साली आम्ही इथे कार्यरत आहोत. दवाखान्याच्या बरोबर आम्ही गावागावात सुद्धा दवाखाने उघडले आणि लोकांना सर्व्हिस देऊ लागलो. एका छोट्या प्रार्थनालयातून एक जिवंत देवालय, एका श्रद्धेच्या कृतीपासून 100 वर्षाचा परिवर्तनाचा प्रवास. सुवार्ता आजही येथे गुणगुणते, प्रत्येक वर्गात आणि प्रत्येक हृदयात. तलासरी मिशनने मला माझ्या जीवनामध्ये भरपूर असं योगदान दिलेलं आहे. विशेष करून माझं संपूर्ण शिक्षण मिशनमध्ये झालं, त्याच्यामुळे आज मी चांगल्या प्रकारे माझं जीवन जगू शकते. आणि विशेष करून माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आणि श्रद्धा जो माझे बळकट झालेला आहे आणि आज मी चर्चमध्ये जे येत आहे ते सगळं काही मिशनचंच कार्य आहे. आणि या मिशनने आम्हाला आमचं जीवन घडविण्यास भरपूर अशी मदत केलेली आहे. आणि आज या आदिवासी भागातून अनेक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये शिक्षक, आपलेच माजी विद्यार्थी आपल्या शाळेच्या 17 शाळांच्या नेटवर्कमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहेत. पोलीसमध्ये आहेत, नर्सेस आहेत, वेगवेगळ्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काही पुढे जात आहेत आणि वेगवेगळ्या आधुनिक ज्या व्यवसायाच्या संधी आहेत त्यामध्ये ते पुढे जात आहेत. यामध्ये या जेजुईट इन्स्टिट्यूटचा सिंहाचा वाटा आहे. मिशननी मला चांगलं शिक्षण दिलं, अध्यात्म दिलं आणि त्याच्यामुळे मला नर्सिंगला जाण्याची स्फूर्ती मिळाली. मी नर्सिंग करून वेगवेगळ्या पेशंटची सेवा केली. त्या सेवेमध्ये मला समाधान मिळालं. ही सेवा करत असताना प्रत्येक वेळेस मला प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक पेशंटमध्ये बघून मला खूप आनंद आणि समाधान मिळालं. मी माझं बॅचलर्स डिग्री झोलॉजी सब्जेक्टमध्ये कंप्लीट केलं आणि मास्टर्स डिग्री मी एन्व्हायरमेंटल सायन्स या सब्जेक्टमध्ये पूर्ण केलं आहे. मी माझं BEd कंप्लीट केलं आणि CTET एक्झाम क्लिअर केली आणि तसेच मी सेट एक्झाम ही एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये कंप्लीट करून टाकले आहे. आणि सध्या मी आता सहाय्यक शिक्षिका म्हणून ज्ञानमाता सदन संस्थेमध्ये, जिथे मी माझं शिक्षण पूर्ण केलं, तिथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझं शिक्षण ज्ञानमाता सदन सोसायटीमध्ये झालेलं आहे. मी बोर्डिंगमध्ये असताना मला पाचारण झालेलं आहे. वेद्रुना या संस्थेने मला पाचारण केलेलं आहे. तर मी प्रत्येक युवकांना हेच आग्रहाने प्रार्थना करते की त्यांनासुद्धा पाचारण व्हावं आणि जास्तीत जास्त मुलामुलींनी प्रभूच्या मलामध्ये काम करण्यासाठी तयार व्हावं, हीच माझी प्रार्थना. ज्ञानमाता सदन संस्थेतील
प्रत्येक घटकामध्ये मानवता निर्माण करणे आणि माणुसकीच्या नात्याने वागून आपण एकमेकाला सहकार्य करणे ही भावना निर्माण करणे, सर्वांची आध्यात्मिक प्रगती, नवीन शैक्षणिक साधने, सर्वांग सुंदर शिक्षण, आंतरधर्मीय सुसंवाद, पर्यावरण रक्षण, आदिवासी संस्कृती जतन, युवकास रोजगार ही आमची स्वप्ने, आमची भावी ध्येय राहतील. I am privileged to be here at this moment in the vineyard as we, the Jesuit team, tries to do the watering, trimming of the vineyard, and we are reaping the fruits of so many people who are increasing in numbers, who are devoted, who are bringing a change in the life of the society. Today the church is immersed in the Warli culture. The church that was pre-Vatican, post-Vatican, today it is going the synodal way to be one with the people of the land. 100 वर्षाची श्रद्धा, 100 वर्षांची आशा, 100 वर्षांचा प्रकाश. आणि तलासरी आपल्या पुढील शतकात पाऊल टाकत असताना आपण त्या महान स्त्री पुरुषांना स्मरतो, ज्यांनी केवळ शाळा आणि प्रार्थना घर नव्हे तर श्रद्धेचा समुदाय उभारला. हे कार्य अजून संपलेले नाही. हे आहे तलासरी, एक शतकाचा प्रकाश जो पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करत आहे.